नाव ऋषिकेश. आम्ही आलो सूर्य कंपनीतून. सूर्य कंपनीचा मला सगळ्यांना माहिती आहे शेगड्यांमधला ब्रँड. त्याच कंपनी काय केलं, गॅस सुरक्षा अभियान राबवलं. गॅस सुरक्षा अभियानच का आणि तुम्ही टी व्हीला न्यूजला पेपरला बघताय स्फोट वगैरे होतात. आता इकडे मुद्दाम घडत आहे का? नाही. बरोबर, नकळत काही चुकवतात. कदाचित त्या चुका तुमच्याकडून होत असतील तर तुमच्याकडे टाकी त्याच्याकडे टाकी वेगळी आहे का? नाही. म्हणून याची माहिती आणि काळजी घेणं गरजेचं आहे. माहिती सुरू करा मला तुम्ही सांगा, तुम्ही किती वर्षापासून गॅस वापरताय? सांगा किती वर्ष? 10 वर्ष. आता 10 वर्षामध्ये आपण कधी गॅस एजन्सीने गॅसची माहिती घेतली का? आपण एक पासबुक दिले, एक बुकमध्ये ते पुस्तक आपण कधी वाचले का? नाही वाचलं. बघा तुमचे भारतात सेविंग असेल या सगळ्या सरकारी टाक्या सरकारी वाहनामध्ये घेतली का? बघितली का? बसमध्ये घेतली का? नाही घेत. एस्टिमेट सुद्धा घेत नाही. रिकामी टाक्या सुद्धा त्यांच्या वाहनात घेत नाही. ती भरली वस्तू आपण कुठं वापरतोय? आपल्या घरामध्ये. इथं लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत आपण समजा एकत्र असते अशा ठिकाणी. बघा तुमची हे सगळ्या सरकारी टाक्या ह्याला लाल कलर का दिला? लाल कलर का दिला असेल? काय वाटतं? डेंजर धोकादायक असते. बरोबर. बघा टाक्या तुम्हाला 3 प्रकारचे काही सूचना आहे. एक म्हणजे काय, घरगुती वापरासाठी. दुसरी काम झालं रेग्युलेटर बंद करा. का बंद करा सांगितलंय? तर तुम्हाला टाकीपासून शिमेपर्यंत 5 प्रकारची लिकेज सांगितले. एक जर लिकेज झाला तर तुमच्या घरात स्फोट निश्चित आहे. एक तिसरी आणि महत्त्वाची सूचना आहे, वजन आणि सील चेक करून घ्या. आता वजन किती वेळा चेक केलं आपण? एकदा नाही. टाकीत एखादा किलो गॅस जर कमी आला तर आपल्याला कळणार आहे का? बरोबर नाही कळणार. तेव्हा तुम्हाला कधी जाणं असतं महिन्याभर आणि टाकी 20-25 दिवसात संपते. त्यावेळेस आपण काय म्हणतो, आपला वापर जास्त झाला आहे पण आपण कधी विचार करत नाही गॅस कमी आला असेल. त्यामुळे घेतल्या टाकीचं वजन स्वतः चेक करून घेणं गरजेचं आहे. आता टाकीला एक एक्सपायरी डेट आहे. तुम्हाला कोणाला माहिती आहे का? वगैरे लिहिलं असतं बघा. D28. हे 28 आहे तुमचं इयर आहे, साल आहे. आणि टी जे आहे जे आता वर्षाचे 12 महिने हे ABCD मध्ये डिवायडेशन केले. एमध्ये काय येतं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जर तुमच्याकडं 22 मधल्या टाक्या झाल्या तुम्ही घेणार का? नाही घेणार. दरशी स्फोट ह्यातून स्वतः झाले. त्यामुळे घेतल्या टाकीची एक्सपायर सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे. आता दुसरं सांगितलं, एक सील चेक करून घ्या. आता सील कशाला म्हणताय? वर कागद असं निवड तर तुम्ही सील म्हणताय. हे तुमचं सील नाही आहे, फक्त तुमचं पॅकिंगचं काम केलं. तर ह्याला सुद्धा सील म्हणतात. हे पण सीलच आहे, पॅकिंगचंच काम केलं. सील कसं ओळखतं तुम्हाला सांगतो. तुम्हाला कधी कधी कॅप उघडताना फटकन आवाज येतो बघा. फटकन आवाज येतो म्हणजे काय? आपल्या टाकीत त्यात एक गडबड आहे. तसं नाही समजलं तर थोडं पाणी घ्यायचं, याच्यात ओतायचं. पाणी येतं तिथे पंचरला चेक करतो. टायर टू पाणी टाकून बुडबुडायचं. बरोबर. इथं बुडबुडा आला तिथे समजा आपली टाकीचं लिकेज आहे. आपली इथं गॅस गळती सुरू आहे. त्यात आपल्या घरात दिवा अगरबत्ती 25-24 तास चालू आहे. काही नसेल तर आपली लाईट तर कंटिन्यू चालू आहे. याच्या स्पार्कमध्ये आलं काय होणार आहे? स्फोटच. बरोबर. त्यामुळे घेतल्या टाकीत 2 मिनिटं पाणी टाकून चेक करून घेणं गरजेचं आहे. आता हे लिकेज बारीक असते, कारण तर हे लिकेज जर वाढलं त्याचं प्रेशर बाकीचे असते 650 प्रति सेकंद. 2 मिनिटात बाईक असते. पेपरला हेडलाईट असते. काम असते कारण हे जे 650 प्रेशर आहे तिच्या अंगावरती पसरलेलं असते. तर पळायचं सुधरत नाही. त्यामुळे घेतल्या टाकीत 2 मिनिटं पाणी टाकून चेक करून घेणे आपली जबाबदारी आहे. दुसरं असतं काळा व्हायचं. त्याचे काळा व्हायचं असतो. हा काळा व्हायचं बारीकमध्ये लिकेज जर असेल त्यामुळे तुम्ही वास येतो बघा कधी नाही ते फसकन आवाज येतो. वास येतो, आवाज येतो म्हणजे काय? गॅस गळती सुरू आहे. बरोबर. त्यात आपल्या घरात दिवा अगरबत्ती 25-24 तास चालू आहे. त्या संपर्क झाला काय होणार? स्फोटच. त्यामुळे घेतल्या टाकीचं व्हॉइस चेक करून घेणं गरजेचं आहे. तिसरं काम तुमचं रिव्ह्यू करतात तो चालतंय. घंट्याला घरी काय करायचं? लिकेज जे दिले तर झाला तर स्फोट आणि निश्चित आहे. बंद काय सांगतो जसं आपल्या बटन वापर करतो. बटन दर्शवतो तुमच्या आतून जे बॉल्स आहे ते खूप काम होते. तो वास येतो बघा. समजा इथं एकदा आग लागली तर कोणत्या माहिती हिंमत आहे का? 30 किलो चिकट टाकून बाहेर येता व्हायचं. ते काय करते? गडबडीत तुम्हाला कॉल करणार. तुम्ही आता पण सगळे ऑन फील्ड सगळे जॉब आहे. तुम्ही घरी जाऊन सगळे वाट बघत बसणार आहे का? आणि जर तुम्ही गेले तर तुम्ही हात लावू शकता का? सांगायचं मत एवढं 2 मिनिटात टाकीवरला रेग्युलेटर आपला काम करतो. जर टाकी उभी फॉरेस्टची म्हणली तर 22 मधली इमारत सहज दाखवते. आणि आडवी जर फॉरेस्टची म्हणली तर रेल्वेची 9 जायचं तुम्ही टाकते. त्यामुळे कोणत्याही सरकारी वाहन सुद्धा घेत नाही. त्यामुळे रेल्वेचा एक नियम आहे, दर 4 वर्षात चांगला आहे का बघायचं पाहिजे. बजेट आता आता असं वापरत आहे. असं वापरत आता काय पहिल्या रेग्युलर पाहिजेत. आता कशी वापरत आहे? सुरक्षा पाईप, कोटेड पाईप म्हणताना सुरक्षा तुमच्या इथं प्रत्येक घरात अशा प्रकारे लागली का? सरकारने काय केले? झोपडीपासून अनेशन बंगल्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात सुरक्षा पाईप वाटप केली. आता सुरक्षा पाईप आहे म्हणून सुरक्षा आहे का? कोण म्हणजे थांबलेत का? नाही. बरोबर. सगळ्या महिलेची चुक आहे. कसं सांगतो? आता महिला शिंपी धुतात. तुम्ही पण शिंपी वगैरे धुताय मॅडम, कशाने धुताय? पाण्याने अजून काय? अजून साबण म्हणजे पाणी आणि साबण अशा भारतातली महिला काही धुवतच नाही. साबणामध्ये ॲसिडचं प्रमाण आहे. बरोबर. म्हणजे अख्खी शिगडी चकाचक करते. इथे तुमची घाण आहे ही सगळी यांना आपल्याला चिटकली बघा. इथं काळ्याकडचं केप तयार झालं. हे ॲसिडचं पाणी काय करते? तुमचं रबर मारून काढते. त्याच्यामध्ये एक तारेचं कोटिंग असतं. हे पण गंजमधून खराब करते. तुम्हाला जाणं असेल जेव्हा तुम्ही पाईप जोडली तेव्हा ती टाईट बसते ती. आता फक्त घरात जाऊन फिरून बघा. जेवढी फिरतात तेवढी ती गोल फिरते.
अशाच काय ते बरं महिला सगळं असते उभं राहून स्वयंपाक करतात चालू आहे शेडी खाली करतात असे हिसका लागला पाईप तर काय होणार स्फोटच आता घरात लहान मुलं असतात खेळता पाईप ठेवलं तर काय होणार आहे स्फोटच त्यामुळे पाईप एक नेहमी आहे दर 3 वर्षामध्ये पाईप चांगले आहे का बघा नाही तर बदलून टाका जास्त वर्ष वापरले असेल अशी फोड करून बघा भेगा चिरा चांगल्या पाईप बदलणं गरजेचं आता भेगा चिरा असतात बरोबर आता बरदांचे पाईप आहेत तुमच्या मागून आणले बारीक जर करायचे आता आपल्याला कळणार आहे का नाही तर आपण आता दाराची आपण करून शकतो जरी बारीक करून क्रॅक करायची सकाळी उठून तुम्ही जर लाईटर मारला किंवा लाईट जर लावली पहिलाच स्टार्ट लागणार कुठे तिथे क्रॅक करायचे ते 2 मिनिटात बॅक फायर करून आग ही टाकी पण यांचं काम आपली पाईप करते त्यामुळे जे नियम दिलेत ते नियमात राहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पाईपाचा भाग एक 4थं काम तुमची शिंगडी करतो आता या बटनाला दिवसातून किती वेळा चालू बंद करताय खूप वेळा सकाळपासून संध्याकाळ पण त्याचं काम करून म्हणजे अनलिमिटेड आहे बटन काही टाईट जाते बघा आता लूज फिरते का फिरते ते ग्रिसिंग असते कारण तर ग्रिसिंग कोरडं फिरतो कोरडं बटन टाईट जातं टाईट जरी गेलं तर महिला स्वयंपाकाला थांबत नाही आणि ती ताकद लावून चालू करतात बऱ्याच महिला एवढं हुशार असतात ताकद लावता घरात ते पकड घेतात पकडून चालू करणार होतं अशाच काय ते बटन उपसून हात येणार नाही तर बारीक क्रॅक झाला जरी बारीक क्रॅक गेला रात्री आपण डायरेक्ट करून करून होतो सकाळी उठून आपल्याकडे लाईट तर लाईटरचा मारतोय जर आपण लाईटर मारला सगळ्यात पारखून लागल्यानंतर सगळं येतं सगळे आठवडे याच्या अंगावर एकदा का महिला 50% भाजली तर कोणत्या डॉक्टर तरी गॅरंटी दिली का नाही त्यामुळे शेगडी एक नियम आहे की दर 8 महिन्यामध्ये तिची ड्रिसिंग करून आणणं गरजेचं आहे ते तुमचे 5 प्रकारचे लिक्विड शेगडी पाईप व्हायचं लिक्विड लाव आता हे तुम्ही कोण मुद्दावर घडत आहे का नाही हे टाक्या लिकेज आल्यानंतर तर किती झीज होणारी कारण आहे पण एक छोटंसं मेन कारण एक 6वी चूक तुम्ही काय भारताची कोणतीही महिला काय तिच्याकडून ती रोज घडते तुमच्याकडून काल घडली असेल कालही आजही घडली असेल अशी एक चूक काय असते बरं सांगा जरा एक चूक स्फोटाचं मेन कारण भारताने 80 आतापर्यंत स्फोट झाले ना त्याच कारणामुळे आतापर्यंत स्फोट झाले अशी एक चूक काय असते ते काय त्यांनी बरेचसे स्फोट झाले एक स्फोट झाला साताऱ्यामध्ये एक सांगतो महिला काय करतात जास्त काय ठेवायचं आणि दुसऱ्या कामात लक्ष द्यायचं अशाच काय एक तर उतू जाते बघा आता वारंट येतो असते उतू गेलं किंवा वारंट येतो गॅस याचा थांबतोय का 750 प्रेशरने कंटिन्यू तुमचा गॅस चालू आहे अख्ख्या घरात वास कसं होतोय एका वेळेत तुम्हाला वास आला तुम्ही काय पळत जाऊन बंद करून चालू करून परत पेटायला बघताय एवढ्यावर चालू मग सांगा 1-2 लाईटरमध्ये पेटते का नाही 5-6 वेळा खटखट केल्यानंतर पेटते ते पण भडकते समजा एका मिनिट एवढं भडकत असेल 10 मिनिटं तुमचं लक्षच नाही 10 मिनिटं तुम्ही जाऊन लाईटर मारला तर काय होणार आहे स्फोटच अशी झालेली एक घटना कोल्हापूरमध्ये एखाद्या मॉडीमध्ये 2 बहिणी होत्या बँकेत राहते सकाळी एक उठलं पाणी गरम करायला ठेवलं आणि रांगोळी काढण्यासाठी बाहेर गेली रांगोळी काढून परत घरात आली पाण्यात घातला पाणी गार खाली फक्त वारंटी विजली होती आता वारंटी तिचा काय दोष होता का देवदान तिला वास पण आला तिने घेतला लाईटर मारला एवढा मोठा स्फोट झाला दगडी भिंत त्यांच्या आगर पडला एक जी झोपली ती जागर दुसरी 14 दिवसांतर मिळत असलेला मरण पावली अशाच काही घटना होऊ नये त्यामुळे आपला अभियान सुरू करत चालत आहे आता जेव्हा तुम्हाला सहकार्याला सांगितले यावर तुम्ही काय सेफ्टी घेऊ शकता किंवा काय सेफ्टी असायला पाहिजे काय वाटतं सेफ्टी काय असायला पाहिजे लोक आता एक प्रकारचा जिवंत बॉम्ब आहे आपल्या घरात 2 जिवंत बॉम्ब आहे एक म्हणजे आपली लाईट आणि दुसरा हा पहिले 440 वोल्टची करंट होते आता 230-240 बाकीचा कोण गेला MC मीटरपासून घरात बसलं आहे त्यांनी तो कंट्रोल केला आहे त्या बॉम्बची सुरक्षा तुम्ही घेतली त्या बॉम्बची सुरक्षा काय आहे आपल्याला काय आहे का काय असायला पाहिजे आग लागल्यावर फायर एक्स्टिंग्विशन आहे आग लागल्यावर फायर एक्स्टिंग्विशन आहे ते विचू शकता पण आग लागूच त्या म्हणून काय आहे का आपल्याकडे यावरच काय केलं आमच्या सूर्य कंपनीने एक गॅस सेफ्टी डिव्हाइस काढले तुम्ही कोणी बघितलं की यूज करतो वापरतो पण वापरतो काय काम करतो दाखवतो तुमच्या टाकून इथं बसले बटन मी ऑन केले मगाचा प्रेशर तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे प्रेशर काय वाटतं कमी आहे का जास्त आहे कमी आहे इथं मशीनने पहिले काम काय केलं आहे तुमचा गॅस कंट्रोल केला आहे जे तुमचं 650 प्रेशर आहे इथं 500 कंट्रोल करून फक्त 160चं जेवढं तुम्हाला उपयोगाचं आहे तेवढंच तिथं दिलेलं आहे आता बटन सुद्धा मी ऑन केलं इथं लाईटर मात्र का आलं पेटायला पाहिजे इथं कुठं पेटते का बघा आमच्या टाकीत वायसर पण नाही आहे इथं कुठं पेटते का बघा दुसरं काम काय आहे तुमचं किती मोठं लिकेज असू द्या तुमची टाकी फुल लिकेज असू द्या तुमच्या टाकीत वायसर जर नसला तर ते खालचं लिकेज खाली दाबत होते कुठल्याही प्रकारचं लिकेज वरून देत नाही तिसरं म्हणजे काय रेग्युलेटर लावल्याशिवाय हे चालू होत नाही आता इथे रेग्युलेटर लावला आहे बटन ऑन केले इकडे पण बटन ऑन केले इकडे गॅस यायला पाहिजे येते का बघा नाही येते हे मशीन तिसरी सेफ्टी आपल्या घरात लहान मुलं असतात मम्मीकडे तुम्ही मला पण पेटवायचं आपल्या मागोरी काही चालू करू नये त्यामुळे ह्याला एक परमिशन एक परवानगी देऊन लागेल परवानगी म्हणजे काय हे जे डायल दिसते ह्याला 2 वेळा प्रेस करायचं 1-2 जेव्हा तुम्ही ह्याला 2 वेळा प्रेस करताय तेव्हा तुमच्या इकडे गॅस सप्लाय सुरू होतो दिसतं हे प्रेस करायचं का प्रेस करायचं एक अजून एक सेफ्टी म्हणजे काय स्फोटापासून कसं वाचतं तुम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही शिगडी वगैरे देत नाही पाईप लूज झाली आहे चालू मी शिगडी खालीवर केली किंवा लहानमध्ये यूज करून पाईप निघली तर काय मला स्फोट समजा मी ते बोलता तुमची पाईपच काढली तर काय व्हायला पाहिजे चालूमध्ये पाईप जर काढले काय बोलता होता आता जर मी तुमची तर पाईपच काढली तर काय व्हायला पाहिजे
स्पोर्ट जाऊ द्या, भडकात व्हायला पाहिजे, काढायला पाहिजे. स्वतः तुमची बोलतो तर पाईपच काढले, काही झालं का कुठं? ते पेटलं का बघा? हा काटा कुठं गेलाय? इथं खाली गेलाय. बघित असेल तर मी तरी काय केलं, जे ट्रिप करण्याचं त्याला काम केलं एका सेकंदामध्ये त्यांनी सप्लाय त्यानं बंद केला, सप्लाय स्टॉप केला. आता डोळ्याची आता काटा कुठे बघा जरा, काटा दिसतो तुम्हाला? ते काटा कुठे बघा, प्रेस केला काटा पुढाला. हां आता इकडे चालू केलं मी हळूहळू काटाकडे फक्त इथं लक्ष द्या, काटाकडे. इथे लक्ष द्या सर. दिसते दिसते तुम्हाला सर? इथे लक्ष द्या, फक्त हळूहळू पाईप काढतो. काय काम करतो हळूवार पाईप काढली त्यांनी, इथे लक्ष द्या. ट्रिप केला. आपल्या डोळ्याची पापणी झाकेपर्यंत तो गॅस सप्लाय बंद करतोय. ही मशीनची सेफ्टी झाली. तो दाखव पुढे. तो दाखव. आतापर्यंत फक्त एवढी ज्योत बघितली. पुढे स्फोट बघितला का? स्फोट बघितला कुठं? तुम्ही घरात 750 फुल 750 प्रेशर सुद्धा जनरेटर 750 प्रेशर येतो. हा प्रेशर किती असतो तुम्ही बघितलाय का? माझं मशीन 160 असतो. 160 फक्त मी तुम्हाला पुढे दाखवतो किती असतो. माझं मशीन आहे म्हणून 160 पुढे. माझं मशीन किती असतं? 660. याच्या 5 जास्त 2 मिनिटात काय पाहायचं कारण काय? एक प्रेशर हे जे आवडते म्हणजे दिला असतो. मशीनची अजून एक सेफ्टी का तुम्हाला दाखवतो. तुमच्या बऱ्याचच्या पाईप आहे तुमच्या मागून आली बारीक जर क्रॅक गेला तर आपल्याला कळणार आहे का? नाही. समजा मी तुमची बोलता थोडीशी पाईपच कट करतो. मशीन तर काय काम करतो तुम्ही स्वतः डोळ्याने बघा. आता मी तुमची पाईप कट केली आहे. इथे गॅस चालू आहे, इथे लिकेज झाले आहे. इथल्या गॅस इथे व्हायला पाहिजे, होतं का मला? नाही होते. तर मी थोडीशी आग लावतो. बॅक करून स्फोट व्हायला पाहिजे, होतं का बघा? तुमचं इथं रेग्युलेटर असतं त्यांनी बॅक पाहिजे. आग तुमची टाकीमध्ये न्यायचं काम करते. माझं मशीन आहे म्हणून बॅक पाय होतं का बघा? नाही होते. तरी आग ही छोटी आहे. जर आग वाढली तर काय व्हायला पाहिजे? स्फोट ब्लास्ट व्हायला पाहिजे किंवा स्फोट व्हायला पाहिजे, होतं का बघा? ते आगच मोठी करतो. काय झालं? परत ट्रिप केला काटा. सप्लाय त्यानं बंद केला. काटा कुठे गेला? परत ट्रिप झाला. म्हणजे आपल्या घरात बारीक केस तर लिकेज जरी आलं तर जागेवर थांबण्याचं आणण्याचं काम आपलं मशीन येणारा गॅस थांबला जागेवर. सेफ्टी. येणारा गॅस पण पूर्णपणे थांबला जागेवर. एक शेवटचं काम तुम्हाला दाखवतो मशीनचं. महिलेचा दुर्लक्षपणा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे गॅस काय ठेवायचं दुसऱ्या कामाला लक्ष येतो. आता इथं तुमचं गॅस काय ठेवलं समजा, आता हे तुमचं लिकेज नाही, हा तुमचा वाया जाणारा गॅस आहे. बरेचसे स्फोट ह्यातून झाले आहेत. आता इकडे तुमचा काटा चालू आहे, तुमच्याकडे गॅस सप्लाय पण चालू आहे. किती गॅस आहे? काहीतरी ठेवले आणि उतू गेले समजा, एका मिनिटात वास येतोय. मी तर 1-2 मिनिट सोडतो. तुमच्यापर्यंत वास आला की सांगा, मग मी लाईटर मारतो. किती पेटते किती नाही आपण आपल्या डोळ्यानेच बघूया. ठीक आहे. 1-2 मिनिट तर गोष्टी जाऊन झाली घटना सांगतो. नाशिकमध्ये झाली घटना. मॅडममध्ये शिक्षिका मॉर्निंग शिफ्ट होती. सकाळी दूधवाला आला, दूध गरम करायला ठेवलं. त्यावेळेस त्यांच्या बहिणीचा फोन आला. बहिणीचा फोन आला म्हणून बोलण्यासाठी त्या गेल्या गॅलरीत. घरात लहान मुलं खेळत होती. मुलं बाहेर गेली म्हणून दरवाजा आपण लावून घेतला. आता बहिणीचा फोन आला म्हणून 5 मिनिट ओळखतोय का सांगा? 10-15 मिनिटं गेली, मॅडमचं लक्षच नाही. जेव्हा मॅडम घरात गेला तेव्हा त्यांना गॅसचा वास आला. तिचे पण जायला तिचं जीव गुदमरायला लागला. तिचे वेळेस जेव्हा बघतात तर काही गॅस दुधाने सगळं काम केलं होतं. मॅडमने काय केलं, धाडसने पहिले रेग्युलेटरचं गॅसचं बटन बंद केलं. सर्वप्रथम उच्चारून दारा किती ओपन केला. हवेने गॅस बाहेर होतो. गॅसला आवाज कसं बघा, जमीन लेवलला जास्त पसरतो. कोणती महिन्याचा पुरुष बघा भाजला, पायापासून जास्त भाजला असतं, वरून चांगला बोलत असतो. 15-20 मिनिटं गेली तरी मॅडमला काय सुचना काय करावं. मॅडमने सगळ्यात मोठी चूक केली. काय केली असं काय चूक केली? ज्या टाइम स्फोट झाला काय चूक केली? मॅडमने परत जाऊन फॅनचा खटका मारला. जसं आपल्या स्पार्किंग आहे, आपल्या लाईटमध्ये पण स्पार्किंग आहे. स्पार्किंग गॅस लीक झाला, जागर स्फोट झाला. मॅडम 2 मुलं जागर चितळ्या, टाकी उडून 3 मजली वर गेली. एक जागा ते राहिले ते त्यात दाबळत आले. अशाच काही घटना होऊ नये त्यामुळे आपला आता अभ्यास सुरू केला आहे. आता एवढं म्हणतो कोणा वास आला? वास आला का? येतोय. वास येतो मला मॅडम? मला आला. इथपर्यंत वास कसा आला? गॅस कसा आला? वास आला मला येतो. सरांना वास येल्यामुळे इथपर्यंत गॅस कसा आला? ठीक आहे, तुमच्यापर्यंत जाऊ द्या. इतरी पेटायला पाहिजे आजूबाजूला. हा कुठे पेटते का इथं? सप्लाय तर चालू आहे आपल्या पूर्ण. पूर्णपणे चालू आहे. सगळं पेटते का? सगळं पेटते का वर? नाही पेटते. का नाही पेटत तुम्हाला सांगतो. ही मशीनची सेफ्टी. मशीनने काय केलं, म्हणजे तुम्हाला 160 किलो दाखवला, त्याच्यामध्ये 80% बचत करून 20% फक्त वास येण्यापुरता गॅस तुम्हाला बाहेर सोडला जातो. फक्त वासापुरता वास येतो, कुठल्याही प्रकारचा गॅस बाहेर येत नाही. तुमचं असं 5 मिनिटं 10 मिनिटं जरी दिवसभर चालू आहे तरी ते पेटणार नाही. तुमच्या घरात 5 बर्नर असू द्या, अशी मेणबत्ती लावून ठेवा, तरी इथल्या काय पिता होत नाही. हे कधी पेटणार? जेव्हा आपण स्वतःहून ह्याला पेटू, एका विचारामध्ये रुजवत नाही तेव्हाच ते पेटते. इथे कोणी पेटते का बघा? इथे पेटते का? इथे कोणी पेटते का? आता तुमचं इथंच पेटत नाही. तुमच्या घरात दिवा अगरबत्ती 25 लांबच राहिलं, इथेच पेटत नाही. हे पेटेल कधी? फक्त 1 इंच. जेव्हा आपण 1 इंचावर होईल तेव्हाच ते पेटते. बघा इथे पेटते का?
एका इंच नळ तेव्हाच ते पेटले आणि किती पेटले जेवढं विजलंय तेवढं. कुठल्या प्रकारचा भडका झाला का कुठल्या प्रकारचा स्फोट नाही. मशीन सेफ्टी तरी हे तुमचं काय होतं प्रेशर रेग्युलेटर उडून पडतो बघा. तुमचा असं रेग्युलेटर उडून पडला तरी इथले काय तिथे घेत नाही. कुठल्या प्रकारचे स्फोट होत आहे. आपण ह्याच्याकडे टाकण्यासाठी वायसर सुद्धा येतं. वायसर नसल्यावर काय असतं ते फक्त बघा. आता आपल्या टाकीमध्ये वायसर नाही त्याचा डेमो दाखवायचा नाही. वायसर नसल्यावर काय होतं बघा. पूर्णपणे हे देखील होते वायसर नाही आपला वायसर नाही त्यानंतर आम्ही सगळं डेमो ह्याच्यावरती दाखवा लागले. त्यानंतर आपलं हे मशीन जर इथे बसलं आता मी हे चालू केलं त्याच्यामध्ये वायसर तर नाही आणि लायटर बरोबर लावायला पाहिजे सर पेटायला पाहिजे. पेटतं का पेटत नाही ते म्हणजे खालचं वीज ते खाली स्टॉप करते. दुसरं म्हणजे वरती पण स्टॉप करते. याला जर एकदा जर आग लागली तर हे बॅक फायर मारते सर आणि टाक्यामध्ये ब्लास्ट होते. त्याला वरती जर आग लागली तर तुम्हाला जर बिनरचं कारण आहे तुम्हाला वरती आग जर लागली तर म्हणजे एवढं आपलं सेफ्टी हे मशीन आहे.